गुड आफ्टरनून गाईज, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही खूप मस्त असाल, छान असाल, सुंदर असाल, सुरक्षित असाल. आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आहे शनिवार. ज्ञानेश शाळेत गेलेला आहे. शनिवार असल्यामुळे आज हाफ डे आहे, त्यामुळे टिफिनचं काहीच टेन्शन नाही आहे. पण आज ज्ञानेशची एक फरमाईश आहे. ती फरमाईश म्हणजे अशी की त्याला खिचडी भात खायचा आहे. खूप दिवस झाले तो मला बोलत होता की मम्मी तू खिचडी भात करशील का? तर मी त्याला बोलायचे की अरे हां मी करेल असं त्याला बोलायचे. पण आज त्याने मला फायनली सांगितलं, मम्मी प्लीज आज करशील का गं? कर ना प्लीज, खिचडी भात त्याला आज खायचा आहे. तर मी आज त्याच्यासाठी खिचडी भात करणार आहे. पण तुम्ही विचार करा की जर समजा आपल्या घरामध्ये आपण बोललो मुलांना की मी खिचडी भात करणार आहे, तेव्हा आपल्या मुलांच्या म्हणजे रिॲक्शन काय असतात माहिती आहे का? त्यांची तोंड लिटरली वाकडी तिकडी होतात की नाही मला कमेंट्स करून नक्की सांगा. पण ज्ञानेचं तसं नाही आहे. त्याचं कसं माहीत आहे का? त्याला एवढं जरी बोललं ना की अरे हां मी आज खिचडी भात करणार आहे, तर त्याचा आनंद गगनात मावत नाही असं आहे. आणि ना त्याचं असं म्हणणं आहे, मम्मी तू जर मला रोज खिचडी भात दिला तर मी रोज खिचडी भात खाईन. आता का? त्याचा आनंद गगनात का मावत नाही माहिती आहे का? तो खिचडी भात खातोय, पण खिचडी भात खाताना त्याला असं वाटतं की मी पुलाव खातोय. खिचडी भात खातोय पण त्याला असं वाटतं मी बिर्याणी खातोय. मग विचार करा, त्याचा आनंद यासाठी तर गगनात मावत नाही माहिती आहे का तुम्हाला? तर आपण खिचडी भात करणार आहोत, पण तो खिचडी भात नसेल, छान मस्त पुलाव असेल, छान मस्त बिर्याणी असेल. चला पटापट किचनमध्ये आणि पटकन तळायला लागूया. तर इथे मी किचनमध्ये आलेले आहे आणि किचनमध्ये आल्यानंतर मी आधी गणपती बाप्पांचं दर्शन घेतलेलं आहे. त्यानंतर अन्नपूर्णा मातेचं मी नामस्मरण केलेलं आहे. कारण ना आधी जेव्हा आपण जेवण करतो, जेवणा अगोदर तुम्ही आधी अन्नपूर्णा मातेचं तुम्ही नामस्मरण करा आणि मग जेवणाला सुरुवात करा. जेवण खूप टेस्टीच बनतं. तर इथे मी चवळीचे दाणे घेतलेले आहे. ते चवळीचे दाणे काल रात्री मी भिजत ठेवले होते पाण्यामध्ये, ते छान मस्त भिजलेले आहेत. आता हे जे चवळीचे दाणे आहेत ना, तर हे गावठी चवळीचे दाणे आहेत. जर तुमच्याकडे गावठी चवळीचे दाणे नसतील तर तुम्हाला जे कडधान्य आवडतात तुम्ही ते कडधान्य यूज करू शकतात. आता हे जे चवळीचे दाणे आहेत ना, हे थोडे कडक असतात, त्यामुळे ते लवकर मऊ होत नाही. म्हणून मी तर काय केलेलं आहे, इथे मी कुकरमध्ये पाण्यासकट हे चवळीचे दाणे ॲड केलेले आहेत आणि 2 शिट्ट्या काढून घेणार आहे. 2 शिट्ट्या काढून झाल्यानंतर म्हणजे हे जे चवळीचे दाणे आहेत ते बॉईल करून घ्यायचे आहेत आणि कुकरमध्ये फक्त 2च शिट्ट्या द्यायच्या आहेत. तर इथे आपण सिक्रेट मसाला तयार करणार आहोत. सिक्रेट मसाला तयार करण्यासाठी मी इथे कांदा स्क्वेअर साईजमध्ये कट करून घेतलेला आहे. त्यानंतर आलं, लसूण आणि कढीपत्ता. इथे मी ग्राइंडरचा भांडा घेतलेला आहे. ग्राइंडरच्या भांड्यामध्ये आपल्याला कांदा, लसूण, आलं आणि कढीपत्ता ॲड करायचा आहे. इथे मी कमी तिखट आगरी शाही मसाला 1 चमचा घेतलेला आहे. त्यानंतर काश्मीरी मिरची पावडर म्हणजे आगरी काश्मीरी मिरची पावडर 1 चमचा घेतलेली आहे. त्यानंतर आगरी शाही बिर्याणी मसाला मी इथे 1.5 चमचा घेतलेला आहे. तर हेच आपले सिक्रेट मसाले आहेत. थोडंसं पाणी ॲड करायचं आहे आणि छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि छान मस्त म्हणजे झाकण लावून आपल्याला छान मस्त हे ग्राइंड करून घ्यायचं आहे. आणि इथे छान मस्त आपला हा जो सिक्रेट मसाला आहे म्हणजे ग्रेव्ही टाईप असा सिक्रेट मसाला तयार झालेला आहे. तसं मी तुम्हाला सांगितलं ना की तुम्ही खिचडी भात खाल, पण तुम्हाला तो खिचडी भात न लागता तुम्हाला तो बिर्याणी आणि पुलाव का लागणार आहे, तो यासाठीच. तर चला आता इथे मी एक कांदा छान मस्त उभा चिरून घेतलेला आहे. त्याचबरोबर इथे मी फरसबी बारीक कट करून घेतलेला आहे. गाजर बारीक कट करून घेतलेला आहे आणि इथे आपले हे चवळीचे दाणे छान मस्त मी बॉईल करून घेतलेले आहेत. एक टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे. प्लस इथे मी फ्रोझन वाटाणे पण घेतलेले आहेत आणि इथे आपल्या साईडला छान मस्त हा सिक्रेट मसालासुद्धा तयार झालेला आहे. तर इथे आपण पुलाव बासमती राईस घेतलेला आहे. आता मी तुम्हाला एवढंच सांगेल की आपण
म्हणजे नॉर्मल असं खिचडी भात करताना आपण जो म्हणजे आपला जो स्टीम राईस करण्याचा जो राईस आहे आपण तो राईस वापरतो, त्याच्यामुळे खिचडी भाताला अजिबात चव येत नाही. पण जर विचार करा, जर आपल्याला पुलाव करायचा आहे, बिर्याणी करायचं असेल तर आपण साधा राईस अजिबात वापरत नाही. त्याऐवजी आपण बासमती राईस वापरतो. का तर पुलाव आणि बिर्याणी याला छान मस्त ही टेस्टी बनावी म्हणून सांगते. जर तुम्ही खिचडी भात करताना जर तुम्ही म्हणजे बासमती राईस वापरला तर खिचडी भाताची चव थोडी बदलते. नक्की ट्राय करून पहा. तर इथे कढई घ्यायची आहे, कढईमध्ये ऑइल ॲड करायचं आहे, त्यानंतर जिरं ॲड करून छान मस्त उभा चिरलेला कांदा ॲड करायचा आहे. इथे मी अर्धा चमचा मीठ, अर्धा चमचा हळद, 1 चमचा गरम मसाला ॲड करून छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. त्यानंतर बारीक चिरलेला टोमॅटो ॲड करायचा आहे आणि छान मस्त फ्राय करून घ्यायचा आहे. आणि फ्राय करून झाल्यानंतर आपला जो सिक्रेट मसाला आहे ना तो ॲड करायचा आहे आणि सिक्रेट मसाला ॲड करून छान मस्त फ्राय करून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर आपण ज्या भाज्या बारीक चिरून घेतल्या होत्या त्या सगळ्या भाज्या ॲड करायच्या आहेत. आणि यामध्ये तुम्हाला ज्या भाज्या आवडतात तुम्ही त्या सगळ्या भाज्या ॲड करू शकतात. किंवा तुम्हाला माहिती आहे मुलांना पालेभाज्या नाही खात तर तुम्ही यामध्ये पालेभाज्यासुद्धा चिरून ॲड करू शकतात. तर इथे मी अशा पद्धतीने गाजर, फरसबी, त्यानंतर फ्रोझन वाटाणे आणि इथे मी तुरीचे बॉईल केलेले दाणे हे सगळं ॲड केलेलं आहे. छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. इथे मी थोडं वाटणाचं पाणीसुद्धा ॲड केलेलं आहे. वाटणाचं पाणी ॲड करून छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून आपल्याला 10 मिनटं वाफ काढून घ्यायची आहे मंद गॅसवरती. कारण ह्या ज्या भाज्या आहेत त्या छान मस्त अशा हरटकटच्या शिजतील. तर इथे मी हा बासमती राईस घेतलेला आहे. हा बासमती राईस आपल्याला 2 ते 3 पाण्यामध्ये स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे. आणि मी तुम्हाला जसं सांगितलं की आपण खिचडी भात खाऊ, पण तो खिचडी भात न लागता तुम्हाला पुलाव किंवा बिर्याणी लागणार आहे. त्याचं कारण हेच आहे की तुम्ही ना म्हणजे बासमती राईसचा यूज करा. मग तुम्ही पहा की काय चव लागते ती. तर तुम्ही इथे बघू शकता 10 मिनटं झालेले आहेत. मी झाकण काढून घेतलेलं आहे आणि छान असं आपला ग्रेव्हीला असं ऑइल सुटलेलं आहे. आता हा जो राईस आहे हा यामध्ये ॲड करून छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. आणि व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर इथे मी 1.5 ग्लास पाणी ॲड केलेलं आहे. तर इथे मी हा जो पुलाव बासमती राईस आहे तर मी इथे 250 ग्रॅम म्हणजे पाव किलो मी हा राईस घेतला होता. त्यानुसार मी इथे 1.5 ग्लास पाणी ॲड करणार आहे. म्हणजे साधारणपणे तांदूळ पूर्णपणे बुडेपर्यंत आपल्याला पाणी ॲड करायचं आहे. आणि एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा की जर तुम्ही बासमती राईस वापरत असाल तर ना थोडं पाण्याचं प्रमाण कमी ठेवा. कारण जास्त पाण्याने हा जो राईस आहे ना हा खूप मऊ खूप असं ना म्हणजे खूप गिचका होऊ शकतो. म्हणून पाण्याचं प्रमाण थोडं कमी करा. तर आता छान मस्त गॅस मोठा करायचा आहे. मोठ्या गॅसवरती छान मस्त एक उकळी आणून द्यायची आहे. आणि यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे. आता त्याच्यामध्ये मीठ बरोबर आहे की नाही हे कसं ओळखायचं. आपलं हे जे पाणी आहे ना हे पाणी टेस्ट करून पहा. या पाण्यामध्ये मीठ असेल तर व्यवस्थित तर समजायचं आपल्या खिचडी भातामध्ये सुद्धा मीठ व्यवस्थित असेल. तर छान मस्त अशी उकळी आलेली आहे. आणि आता इथे मी पनीर घेतलेला आहे. तर इथे मी 250 ग्रॅम पनीर घेतलेला आहे. तर मी पूर्ण पनीर नाही वापरणार, यातला अर्धच पनीर वापरणार आहे. तर मी हा पनीर असं स्क्वेअर साईजमध्ये बारीक कट करून घेतलेला आहे. आणि हा जो पनीर आहे साईडला तो मी साईडला ठेवलेला आहे. तर तुम्ही इथे बघू शकतात बरंचसं आपलं पाणी आटलेलं आहे. तर आता मी गॅस बारीक केलेला आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे की आपण जो पनीर बारीक कट करून घेतला तर स्क्वेअर साईजमध्ये तो यामध्ये ॲड करायचा आहे. आणि ना या राईसमध्ये ना म्हणजे थोडंसं ना असं पाणी राहून द्यायचं आहे. आणि आपला हा जो राईस आहे ना तो 17% कुक झालेला आहे. तर आता हा पनीर ॲड करून छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. आणि काय करायचं आहे झाकण ठेवायचं आहे आणि मंद गॅसवरती 5 मिनटं वाफ काढून घ्यायची आहे. म्हणजे हा काही थोडाफार पाणी आहे ना तो सुद्धा पूर्णपणे आटून घ्यायचं आपल्याला. आणि आपण छान मस्त 5 मिनटं वाफ देणार आहोत झाकण ठेवून. 5 मिनटानंतर झाकण काढायचं आहे.
तर तुम्ही इथे बघू शकतात आपला हा जो राईस आहे तो 19% पूर्ण शिजलेला आहे। हलक्या हाताने छान मस्त वर खाली करून घ्यायचा आहे। त्यानंतर काय करायचं आहे माहिती आहे का, गॅस बंद करायचा आहे आणि ही जी वाफ आहे ना, या वाफेमध्ये झाकण लावून हा जो राईस आहे तो छान मस्त 10 ते 15 मिनटं शिजून द्यायचा आहे। या वाफेतच शिजतो, गॅस बंद करायचा आहे। आता तुम्ही बोलाल की कसा काय, तर वाफेमध्येच शिजतो आणि आपला हा जो राईस आहे तर 15 मिनिटानंतर तुम्ही झाकण काढून पहा तर इथे आपला मोकळा असा छान मस्त खिचडी भात तयार झालेला आहे। पण हा खिचडी भात नसून तुम्हाला तो खाताना पुलाव किंवा बिर्याणी लागेल। हा एवढा अप्रतिम लागतो ना, जसं मी तुम्हाला सांगितलं ना की ज्ञानेशला फक्त बोलावं की अरे ज्ञानेश मी आज खिचडी भात करते, तर त्याचा आनंद गगनात मावत नाही। तो यासाठीच तर तुम्ही बघितलं असेल की जसं मी तुम्हाला सांगितलं होतं ना की जसं मी ज्ञानेशला सांगितलं ना की ज्ञानेश मी आज तुझ्यासाठी खिचडी भात करणार आहे, तर त्याचा आनंद गगनात मावत नाही। तर तो हा असा, तर आता हा मी ज्या टाईपमध्ये ज्या पद्धतीने खिचडी भात केलेला आहे, तुम्ही अशा पद्धतीने खिचडी भात करून तर पहा। तो खिचडी भात तुम्हाला खिचडी भात न लागता तुम्ही एकतर पुलाव खातायत नाहीतर बिर्याणी खाताय तुम्हाला असं वाटेल। आणि ज्ञानेशला असा हा खिचडी भात खूप आवडतो। आणि अजून एक गोष्ट सांगू का, ॲक्च्युली झालं काय माहिती आहे का, मी आता ना कानातून हे कापसाचे गोळे काढून टाकते। आज 2 आठवडे होतील मला आणि ज्ञानेशला, आम्हाला दोघांनाही ताप सर्दी खोकला होता। आधी ज्ञानेशला झाला 1 आठवडा ताप सर्दी खोकळा, त्यानंतर मग लगेच मला सुरू झालं ताप सर्दी खोकळा। ॲक्च्युली झालं काय माहिती आहे का, आमच्या दोघांची ना म्हणजे परिस्थिती एवढी वाईट झाली होती ना की ना आम्ही ना म्हणजे जरी मी जेवण केलं ना तरी म्हणजे ना ज्ञानेश फार फार तर 3-4 घास खायचा, मी फार फार तर 3-4 घास खायचा आणि त्यानंतर ना म्हणजे भरलं पोट, एवढंच, म्हणजे जास्त खायची इच्छा होत नसायची। तुम्हालाही माहिती आहे जेव्हा आपल्याला सर्दी खोकळा ताप होतो आणि त्यानंतर आपण जसं हळूहळू बरे होतो तर इच्छा नाही होत की आपण काय खावं। तर 2 आठवडे आमच्या दोघांचं हेच अगदी थोडं थोडं, म्हणजे मी तर फार फार तर 4 घास खायची, ज्ञानेश फार फार तर मोजून 2 घास खायचा, हे सगळं असं चालू होतं। पण मग आता हळूहळू असं वाटतंय की ना म्हणजे कसं बोलतात ना की ताप सर्दी खोकळा झाल्यानंतर ते तोंड मोडतं, तर माझं आणि ज्ञानेशचं आमच्या दोघांचंही तोंड मोडलेलं आहे। तर अशा वेळेस आता आम्हाला झालं काय माहिती आहे का, दोघांना पण खूप छान मस्त असं झणझणीत तिखट
असं आम्हाला काहीतरी खायचं आहे. आणि म्हणून मला ज्ञानेश खूप दिवस सांगत होता की मम्मी खिचडी भात करशील का, कारण त्याला खिचडी भात खूप आवडतो असं आहे. आणि त्याला खिचडी भात खूप आवडला. इकडे बघ ज्ञानेश, आवडलाय? छान झाला? आवडला? यश. तर मी पण तुम्हाला हा खिचडी हे जो आहे खिचडी भात नका बोलू, पुलाव बोला किंवा बिर्याणी बोला, पण अशा पद्धतीने असा सिक्रेट मसाला वापरून नक्की ट्राय करा. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला ज्या भाज्या लागतील तुम्ही त्या भाज्या ॲड करा तुमच्या आवडीनुसार. असा सिक्रेट मसाला वापरून तुम्ही चिकनचा खिचडी भात पण करू शकता. नक्की ट्राय करा. आणि ना हा एवढं छान झालं आहे ना, अमेझिंग झालं आहे. एवढंच आहे ना की हा राईस खाऊन ना मग त्याचं तोंड मोडलं होतं ना, असं वाटतं की ते खाऊन किती नाही. 2 आठवडे झाले आम्ही काय खाल्लं नाही आहे, म्हणजे जातच नव्हतं अन्न. पण आता खूप छान वाटतं. तर काहीच तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक शेअर करा. माझ्या चॅनलवरती नवीन असेल तर माझं चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. तुम्ही तुमची काळजी घ्या. नाही बाय बाय बाय. फ्रँकिश, आवडला खिचडी भात? म्हणजे खिचडी भात नाही आहे, बिर्याणी आहे, पुलाव आहे.